आणि आज आपला परिक्रमेतला 84वा दिवस. सकाळच्या वाजले 6:30 आणि आपण निघतोय जे सूर्यकुंड धाम आहे. तर आपण रात्री थांबलो होतो मुक्कामाला. इथं भरपूर मोठा कार्यक्रम होता. अजून 2 दिवस इथं कार्यक्रम आहे, कारण काल मैयाची जयंती होती, जन्मोत्सव होता. आणि सकाळी आपण आता निघलो आहे महाराजपुराकडे. इथून 4 ते 5 किलोमीटर महाराजपूर आहे आणि अलीकडे आपल्याला एक बंजर नदी लागते. तर ती नदी आपल्याला नावाने पार करून पलीकडे जावं लागतं. मैयाची उपनदी आहे ती, एकदम महाराजपूरमध्ये संगम आहे तिचा. तर बघू आपण आज महाराजपूरच्या पुढं कुठपर्यंत जातो आहे. सकाळी थंडी कमी आहे, पण अचानक एकदम धुकं आलं आहे. सकाळी 5-5:30 वाजता एकदम वातावरण असं फ्रेश होतं, पण भरपूर धुकं पसरलेलं आहे. चला आपण यातून वाट काढत आपण जाऊ महाराजपुराकडं. सरळ रस्ता आहे. हे माझ्या पाठीमागं हनुमंतरायाचं मंदिर आहे, पण धुक्यामुळे एकदम ब्लर दिसेन असं झालेलं आहे. चला जाऊ आपण महाराजपूर आणि पुढं नर्मदे हर. चला सरळ रस्ता आहे आपल्याला असा डांबरी. ते म्हटले की पुढं पण एक तुम्हाला अशी कमान लागेल. तर त्या कमानीतून तुम्हाला जे बंजर नदी आहे महाराजपूर, तर त्या रोडला लागायचे. परत तोपर्यंत आपल्याला 1-1.5 किलोमीटर असा सरळ रस्ता आहे. भरपूर दव पडलेलं आहे. नर्मदा परिक्रम मार्ग बरोबर आहे ना. चला हा बंजर नदीवरील पूल आहे. तर आपल्याला ही बंजर नदी आहे हे पार करून पलीकडे जायचं आहे. आणि एकदम संगमावरती आहे नर्मदा मैयाचा आणि ही जी बंजर नदी आहे. तर या 2 नद्यांचा संगम आहे इथं. चला बघू आपण आपला रस्ता कुठून आहे, विचारावं लागेल इथून कुठून, कारण समोर तर पुलाचं काम चालू आहे. समोर काही बोट दिसत नाही. बघू चला परत पुढून वापस हे वाटलं असतं. हा बंजर नदी आणि नर्मदा मैयाचा संगम आहे. तर या साईडने जी आलेली आहे, तर ही नर्मदा मैया आहे आणि हा महाराजपूरमधला संगम. समोर जी बोट दिसते तर ती नर्मदा मैया आहे. हे नर्मदा मैयाचं पाणी आणि ही जी दिसते तर ही बंजर नदी आहे. तर चला आपण पार करून जाऊ. हा पुलाचं काम चालू आहे आणि ही बोट आहे. त्यांना विचारू आपण पलीकडे सोडायला. अजून तर परिक्रमा असे कोणी नाही आहेत. चला सकाळ सकाळ मस्त दर्शन झालं आपल्याला संगमावर महाराजपूरमध्ये. चला पुलाच्या पलीकडं नर्मदा मैया तिथं बॅरिकेटिंग केलेलं आहे. तर त्याचे बॅरिकेड लावलेले आहेत. तर हे नर्मदा मैया क्रॉस होऊ नये किंवा ते नर्मदा मैयाचं पात्र आहे, पाणी आहे त्यामुळं. आणि आपण आता या पुलाच्या या साईडने आपण बोटीतून पार करतोय. महाराजपूरमधून आपण पुढे निघतोय आता. लखना 285 आणि नरसिंगपूर 156. तर आपल्याला लखना 2वरून जायचं आहे, जे की 85 इथून. म्हणजे 2 ते 3 दिवस, 3-4 दिवस लागतील लखना 2ला पोहोचायला. महाराजपूरच्या पुढं आल्याच्या नंतर थोडासा घाट लागला होता आणि वरती आलो घाटाच्या.
कुठपर्यंत आता जरा डोंगर आहेत थोडेसे. या साईडला काहीच नाही आहे, फक्त समोर हा डोंगरातून रस्ता आहे. वरती चढून आल्याच्या नंतर तो कुठपर्यंत लागतो हा डोंगर. महाराजपूरच्या पुढं आपल्याला जो चढ लागला थोडासा, आपण तो घाट चढून आल्याच्या नंतर जो वर सपाट रस्ता होता, तर तिथून आपण जवळजवळ एक 4-5 किलोमीटर आलो. तर सगळी झाडी लागली आहे. वाटात कुठं घर नाही आहे, हॉटेल नाही. अजून आपल्याला जो जे घाटाच्या खाली पाणी लागलं होते, घर लागले होते, तर तिथं पाणी घेतलेलं आहे आपण. तर आपल्याला तो वाटात जवळजवळ इथून 10 किलोमीटर, म्हणजे हा पूर्ण झाडी एरिया आहे तो 13-14 ते 14 किलोमीटरवर आहे. दोन्ही साईडनी झाडी आहे. चला आपण थोडी झाडी संपून खाली आलो आहे. जवळजवळ 10-12 किलोमीटर चालत आले तर हे गाव लागले ग्रामपोंडी. नर्मदा परिक्रमा मार्ग सरळ दाखवला आहे. चला आपण इथं पाणी घेऊ. सगळं पाणी संपलं, बराच वेळ झाला. दुकान पण लागले, काहीतरी खायला पण घेऊ. सकाळपासून अजून काहीच नाही आहे. चला हापशा आहे पाण्यासाठी. पाणी आणतात भाऊचा डबा नाही ना, फुल भरून आणून एक खट्ट्याच. यहाँ से अगला गांव ये मेन रोड कितना है यहाँ से? 1 किलोमीटर से कितना मेन रोड कितना पड़ेगा हाईवे? रोड यहाँ से 5 किलोमीटर के आसपास। कौन सा गांव है हाईवे? जारगी, जहाँ पे आश्रम। जारगी. चला बा, दुकानं लावून गेला गडी. पुढे सगळे तुम्ही खाल्लेले जर घे. चलो बाबा नर्मदे हर. हा नर्मदे हर. चला आता इथून 5 किलोमीटर तर अजून काही रस्त्यात लागत नाही. एवढं लागलं आपल्याला 10-12 किलोमीटर नंतर. चल भाऊ, जारगीमध्येच आश्रम आणि आपल्याला आपण जो मेन हायवे सोडला तर तो लागेल. मध्ये आपल्याला मागे एक गाव लागलं होतं, तर त्या गावापासून आपण नॉनस्टॉप 1 वाजेपर्यंत झालं चालतोय या झाडांमधून. पुढं अजून काही गाव ये नाही. तर बघू किती वाजता आहेत, कारण आज जरी आश्रम नाही लागलं तरी हाताने बनवू, पण अजून गावच लागलं नाही कोणतं. पुढं जारगी सांगितलं होतं, पण अजून जारगीला किती वेळ लागेल काय माहिती यायला. हायवेने थोडंसं लांब पडत होतं म्हणून आपण मधून आलोय. स्टॉप घेत घेत चालू आहे आपण. पाणी आहे का? पाणी पिऊ आता. हायवेने लांब होतं ना. जारगी या गाव लागलं आपल्याला. 1:30 वाजलं तर आपल्याला जारगी या गावामध्ये यायला. आपण हा रस्ता पण होता, पण मधून शॉर्टकट असल्यामुळं या रस्त्याने आलो आहे. आणि जे आश्रम आहे महाराजपूरवरून निघल्याच्या नंतर, तर ते डायरेक्ट जारगीमध्ये, म्हणजे 15 ते 20 किलोमीटर महाराजपूरपासून. मध्ये कुठं आश्रम नाही आहे, त्याचप्रमाणे कुठं पाण्याची व्यवस्था नाही. आणि फक्त आम्ही मधून एक तो रस्ता आलेला आहे, परिक्रमा मार्गच आहे, तो पण दाखवलेलाच आहे. शक्यतो ते सांगतात कोणी जरी भेटलं तरी रस्त्यानं न जाता मधून जा. तर मध्ये एक गाव येतं, त्या गावामध्ये तेवढं दुकान आहे, त्याच्यामध्ये आपण घेऊ शकतो. तर मग डायरेक्ट त्या जारगी या गावामध्येच आश्रम. चला बघू, आश्रम समोर आहे, विचारू आपण एकदा कुठं. मग रस्त्याच्या कडेला आहे जारगीमधला आश्रम.
नर्मदा परिक्रमा आश्रम जारगी विकासखंड मंडला. चला बॅग ठेवू आणि जेवण करू. चला आपण जारगीमधील आश्रमामधून निघतोय. दुपारच्या वाजल्यात 2:30. आपण 1-1:30 वाजता इथं पोहोचलो होतो. जेवण केलं आणि थोडा आराम करून पुढं निघतोय. तर पुढं 12 किलोमीटरवरती आश्रम आहे आणि आत्ता 2:30 वाजलेत. तर बघू आपण किती वाजेपर्यंत पोहोचतोय आश्रमावरती. नाहीतर मग मध्ये कुठं मंदिर वगैरे लागलं गावामध्ये एखाद्या तर मग थांबून घेऊ. सकाळपासून या जारगी गावापर्यंत जे महाराजपूर होता तिथपासून आपल्याला पूर्ण घाट लागला होता. आपण शॉर्टकटने आलो तर त्यावेळेस थोडासा जंगल रस्ता, त्यामुळं बराच वेळ लागला आपल्याला यायला. चला थोडा आराम करून निघतोय पुढं. भिलाईमध्ये आश्रम आहे आणि भिलाई अजून इथून राहिले 7 ते 8 किलोमीटर. भिलाईमधला आश्रम अजून 2 किलोमीटर राहिले आपल्यापासून आणि सूर्य एकदम मावळायला गेलाय. 5:30 वाजत आलेत. तर 6 वाजेपर्यंत पोहोचू आपण. करेक्ट 2 किलोमीटर अजून भिलाईचा आश्रम आहे. नर्मदे यार बघू गावामध्ये का कुठं पुढं आहे ते. आज जवळजवळ आपण जे सूर्यकुंड होतं सूर्यकुंडापासून भिलाईपर्यंतचं अंतर जवळजवळ 33 ते 34 किलोमीटर आहे. आपण सकाळी 6:30 वाजता निघलो होतो. आत्ता 5:30 वाजेपर्यंत कंटिन्यू चालतो आहे. फक्त मध्ये जेवायला फक्त आपला थोडासा वेळ गेला दुपारी 1-1.5 तासाचा. नर्मदे हार तेवढं सोडलं तर आपण काय कंटिन्यू चालतो आहे. फक्त मध्ये 5-10 मिनटाचा आराम घेतो आहे. रस्ता सगळा सरळ आहे. दुपारच्या जेवणापर्यंत जरा झाडी आणि घाटाचा रस्ता लागला आणि पुढं एकदम सरळ म्हणजे झाडी नाही आहे काही नाही. नर्मदे हा सर्व किती वाजता पोहोचतोय. 6 वाजलेत आणि भिलाईमध्ये पोहोचलोय आपण. बघू आश्रम कुठे आहे इथं. अजून अर्धा 1 किलोमीटर आश्रम म्हणतायत. आता पाय एकदम सगळे कंटाळलेत. अंकुश मामा आपण ते पुढं आले ते आतमध्ये घर आहे तर तिकडे गेलेले आहेत. मामन ते आतमध्ये ज्या ठिकाणी आलते तर हे ते घर आहे आणि त्यांनी पहिले काही 5-6 परिक्रमा असते आणि आपण 6 जण असे 10-12 परिक्रमा असे थांबून घेतलेत. आज आश्रम पुढे अजून 1-1.5 किलोमीटरवरती पुढं. हां बरं नाही हां. तर आज आपण थांबतो इथंच. आश्रम पुढे अजून इथून आणि आपण ही जी खोली आहे तर इथे थांबलो आहे.